जय हिंद मित्रांनो. तर आजचा हा प्रश्न बघा आणि या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा किती मोठे आहे. तर या प्रश्नाला आपण शॉर्ट मेथडने कसं सोडवू शकतो अवघ्या 10 सेकंदात तर ते बघूया. तर त्यांनी प्रश्नात काय म्हटलं बघूया. माणसाच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एक एकटेच आहेत म्हणजे अविवाहित आहेत. एक एकट्या पुरुषांचे एक एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर 2:1 इतके आहे आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे. तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे? तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा? तर एकूण लोकसंख्येचे गुणोत्तर बघू. एकूण एकूण मध्ये पुरुष आणि स्त्री. एकूण किती दिले आहे? 3:2. आता बघा एक एकट्या लोकांचं दिले आहे तर ते किती? म्हणजे अविवाहित. अविवाहित. ते किती दिले आहे? 2:1. आता या दोघांमधून जर वजाबाकी केली आपण तर आपल्याला काय मिळते? विवाहित मिळते. विवाहित. 3 मधून 2 गेले किती राहील? 1. 2 मधून 1 गेला किती राहील? 1. आता बघा आपल्याला विवाहित लोकांची संख्या दिली आहे ती किती? 40 जोडपी म्हणजे 40 पुरुष असतील आणि 40 स्त्रिया असतील. तर बघा 1 म्हणजे 40 आणि इकडे सुद्धा 40. हे 40 काय असतील? पुरुष आणि हे स्त्री. तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे? तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे? तर बघा सुरुवातीला पुरुष किती आहे सर्वांमध्ये? 3 भाग आहे. आता बघा एक भाग म्हणजे 40. एक भाग म्हणजे 40 पुरुष. तर आपल्याला किती भागांची किंमत पाहिजे? 3 भागांची. तर 3 भाग म्हणजे किती? आता इथे तिरकस गुणाकार करू शकतो परंतु पटीच्या हिशोबाने जायचं. तर किती पट आहे एकची? 3 पट आहे. तर याची सुद्धा किती पट घ्यायची? 3 पट. तर बघा 40 ची 3 पट किती होईल? 120 पुरुष. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी.